आज रक्षाबंधनच्या औचित्य साधून सीमेवरच्या बांधवांसाठी न्यू इंग्लिश मिरज एक्स कमिटी, परमचेटी चॅरिटेबल ट्रस्ट आणि आकाशदीप शाळेतर्फे प्रतिवर्षीप्रमाणे आपण राख्या पाठवत असतो, त्याप्रमाणे आज पाठवून दिलेले आहे. हा कार्यक्रमाच्या साठी अध्यक्षस्थानी आपल्या सांगली मिरज कुपवाडच्या आयुक्त मॅडम, नंतर SP सर, तुषार जोशी सर, ॲडिशनल मॅडम बारावकर मॅडम, ॲडिशनल कमिशनर, ॲडिशनल डेप्युटी कमिशनर मॅडम आणि माझे सगळे सहकारी न्यू इंग्लिश एक्स कमिटीचे मेंबर्स उपस्थित होते. आज सगळ्यात महत्त्वाचा उद्देश होता राख्या पाठवण्याबरोबरच माननीय इंद्रजित देशमुख सरांच्या तर्फे जे मुलांना प्रबोधन होण्यासाठी, उद्याच्या मुलांच्या भवितव्यासाठी त्यांना एक चांगलं मार्गदर्शन मिळावं आणि सरांनी एक चांगलं प्रबोधन करावं या उद्देशाने हा घेतलेला कार्यक्रम आहे. आज त्यासाठी सगळ्यांनी आपला दिलेला सपोर्ट मी आभारी आहे आणि पुन्हा पुढच्या वर्षी अशा अनेक वर्ष आपण आज कार्यक्रम घेऊन एक समाजाला चांगला आदर्श देऊया ह्या उद्देशाने केलेला कार्यक्रम आहे. त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू. एक मिनिट सांगितलं ते रक्षाबंधनचं महत्व आणि सैनिकांच्या प्रति जो कार्यक्रम डॉक्टर परमचेटी चॅरिटेबल ट्रस्ट आणि न्यू इंग्लिश माझी संघटना यांच्यातर्फे रक्षाबंधनाच्या निमित्ताने सीमेवरील सैनिकांकरता स्पेशल चाइल्ड म्हणजे जे ऑटिझम बाधित स्पेशल चाइल्ड आहेत अशा बालकांतर्फे ज्या राख्या पाठवण्यात येणार आहेत सीमेवर, असा कार्यक्रम आज झाला. हा फार एक स्तुत्य उपक्रम आहे, कारण सीमेवर सैनिक हे आपल्या देशाकरता लढतात आणि स्पेशल चाइल्ड म्हणजे विशेष बालकांतर्फे पाठवणं याला भारतीय संस्कृतीचा खऱ्या अर्थाने आपण म्हणू चांगला मिलाप आहे. या चांगल्या कार्यक्रमाबद्दल मी त्या सर्व आयोजकांचे कौतुक करतो, आभार मानतो. येणाऱ्या रक्षाबंधनाला सीमेवरील जवानांसहित सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.